वसुबारस. एका गावात एक वृद्ध महिला तिच्या कुटुंबासोबत राहत होती. तिला एक सून होती. त्यांच्याकडे गाई गुरं होती, गव्हाळी मोगाळी वासरं होती. वृद्ध महिला सर्व गाई गुरांची विशेष काळजी घ्यायची. आश्विन मासात पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली. शेताच्या दिशेने निघताना सुनेला म्हणाली, मुली मुली इकडे ये. सून आली. काय म्हणून म्हणाली तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईन. तू माडीवर जा, गव्हाचे मुगांचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव. काही वेळाने सून माडीवर गेली, गव्हाचे मुगांचे दाणे काढून ठेवले. खाली आली, गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरं खेळत होती. तिने वासरांना पकडले आणि ठार मारले. त्यानंतर शिजवून सासूची वाट पाहू लागली. सासू दुपारी घरी आली. सुनेने जेवणाचे पान वाढले. पानात मांस पाहिल्यानंतर तिने सुनेला काय म्हणून विचारलं. तेव्हा सुनेने सर्व काही सासूला सांगितलं. सासू घाबरली, तात्काळ उठली आणि देवघरात गेली आणि देवाची माफी मागितली. म्हणाली, देवा, सुनेच्या हातून चूक झाली आहे, तिला माफ कर. माझी वासरं पुन्हा जिवंत कर. माझी वासरं जिवंत केली नाही तर मी संध्याकाळी स्वतःचे प्राण देईन. असा निश्चय त्या वृद्ध महिलेने केला. महिला देवाकडे बसूनच राहिली. संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या. देवाला काळजी वाटू लागली. वृद्ध महिला मागे हटणार नाही हे देवाला कळालं. त्यानंतर देवाने गायींची सर्व वासरं जिवंत केली. वासरांचा आवाज वृद्ध महिलेला ऐकू आला. वासरं त्यांच्या आईकडे गेली, दूध प्यायला लागली. वृद्ध महिलेला आनंद झाला. हे सर्व पाहून सुनेला देखील आश्चर्य वाटले. त्यानंतर वृद्ध महिलेने गाई वासरांची पूजा केली. स्वयंपाक करून त्यांना नैवेद्य दाखविला. देवाचे आभार मानले. तेव्हापासून वसुबारस हा सण साजरा करण्यात येत असल्याचं सांगितलं जातं. वसुबारस फक्त गाय आणि तिच्या वासरांसाठी नाही तर त्या प्रत्येक नात्यासाठी आहे, ज्यामध्ये प्रेम, भावना, एकमेकांबद्दल काळजी असते. आई मुलं, बहीण भाऊ, गुरु शिष्य यांच्यासाठी देखील वसुबारस फार महत्वाचा आहे.